नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी. पुणे सर्वांना आळंदी माझा ते नमस्कार. हा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही बघत असाल की माझा चेहरा तुम्हाला दिसतोय, मी बोलत पण आहे, पण हा हा आवाज वेगळाच कुठनं तरी येत आहे. तर हो, थोडंसं आपण यामध्ये थोडा बाहेरून मी आवाज टाकत आहे, कारण की त्याच्यामध्ये जो आवाज होता तो एवढा स्पष्ट आणि तुम्हाला कळेल असा नव्हता. देव त्याच्यामुळे मला हे तुकाराम बाकीच्या गोष्टी ॲड कराव्या ज्ञानदेव लागत आहेत. तर तुकाराम. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला यामध्ये आजच्या दिवसाचा वारीचा जो आनंद आहे, वारीचा जो अनुभव आहे, हा तुम्हाला माझ्या शब्दातून, माझ्या अनुभवातून ना अप्रत्यक्ष तुम्हाला जाणीव करून देईल तो हा कुठे गेला? की तुम्ही या वारीमध्ये होता असं तुम्हाला जाणवेल. या वारीची सुरुवात होत आहे आमच्या विठेश्वर देवस्थानच्या कर्वेनगरच्या मंदिरातून. आम्ही सर्व सेवेकरी वारीच्या दिशेने निघालेलो आहेत. नाशिक सर्वांनी फाट्याला आलेला आहे. सर्वात आधी सकाळची फाट्याला न्याहारी, आलेला आहे, प्रवास करणार आहे. चहा बिस्कुटची सगळेजण इथं आलेले आहे. तयारी केलेली आहे. बघूया आपण काय होते काय नाही. त्यानंतर ज्ञानोबा तुकारामच्या गजरात आम्ही बालाजीचं आहे का? त्या दिशेने निघालेलो आहोत. रटाळ पहा. प्रवास करत असताना आम्ही आता मेट्रोच्या दिशेने आलेलो आहे. आम्हाला आता मेट्रोचा सहारा घ्यायचा आहे. रोज याच मेट्रोने आपण कामासाठी धावपळ करतो. डोक्यात टार्गेट असतात, मीटिंग असतात, टेन्शन असते. पण आज या मेट्रोचा प्रवास आम्ही काहीतरी वेगळाच होता. अंगावर पांढरा सदरा, खांद्यावर उपरणं आणि मनात फक्त एकच ओढ, विठुरायाची. हे जे पुण्याचं जंगल आहे, म्हणजे जो सिमेंटच्या या जंगलात खऱ्या माणुसकीचा जरा कुठे सापडेल, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आम्ही निघालो माऊलीच्या पालखी सोहळ्यात. उथळा तुला काही काम केलेलं आहे का? हा हा. इथं इथं थांबा ना. कुठे चाललंय? इथं थांबा ना. करा या तू याचं काम केलेलं आहे, कसं वाटतं तुला मेट्रोचं? तू 1.5 महिना इथं काम केलेलं आहे तुझ्या याच्यानुसार. मेट्रोमुळे आपल्याला फायदा होतो. हा, आज फायदा उरला ना? आज म्हणून नाही, हा. मेट्रोमुळे आपल्याला काही मागे ठिकाणी थांब, मागे थांब. काही ठिकाणी जिथं बसला जाण्यासाठी 1 तास लागतो तिथं आपण मेट्रोने 15 ते 20 मिनिटांमध्ये पोहोचू शकतो. त्या अंदर मेट्रो मध्ये बसायलाच 20 मिनिटं लागतात, त्याचं काय? पण बसमध्ये जिथं तुम्हाला सीट भेटण्यामध्ये धावपळ करावी लागते, काही काही वेळेस बससाठी धावपळ करावी लागते, त्या ठिकाणी तुम्ही मेट्रोसाठी एकदा तिकीट काढल्यानंतर तुम्ही धन्यवाद. तुमच्या स्टेशन पर्यंत आरामात पोहोचू शकता. धन्यवाद धन्यवाद. मेट्रोवर उतरून आम्ही रिक्षा पकडली. जसे आम्ही वारीच्या जवळ पोहोचत होतो, तसा त्या हवेतला गंध, तो भक्तीचा एक सुगंध, ती आपुलकीची एक माया, म्हणजे सगळ्या गोष्टी अशा बदलत होत्या. आणि कोणीतरी म्हणेल की ती एनर्जी आहे, ती पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी आकर्षित करत आहे. म्हणजे तसा तो उत्साह वाढत होता की केव्हा आम्ही माऊलींच्या रथापर्यंत पोहोचतो आणि केव्हा आम्ही या वारीमध्ये सहभागी होतो. वारीच्या या अथांग जनसागरात पाऊल टाकलं आणि एक वेगळीच ऊर्जा अंगात भिनली. लाखो लोक चालत आहेत, पण चेहऱ्यावर जराही थकवा नाही. हा टाळ मृदुंगाचा गजर आणि आत्म्याला भेदून जाणारा माऊलीचा जयघोष ऐकला आणि आम्हालाही आमचं देहभान विसरायला भाग पडला. या भक्तीच्या लाटेत आम्ही स्वतःला एवढं विसरून गेलो की आम्हाला कुठलाच त्रास, आम्हाला कुठलंच ऊन, जे आपण दिवसभरात रोजच्या दैनंदिन जीवनात ए सीमध्ये असतो, 5 मिनटं जर लाईट गेली, ए सी बंद झाली, फॅन बंद झाला तर आपल्याला गरमी होते, तर हा कुठलाच थकवा जाणवत नव्हता. आमच्या तोडून फक्त ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष निघत होता. पुढं हळूहळू आम्ही निघत होतो. देणारे करोडो लाखो हात, घेणारे लाखो हात, म्हणजे पालखीमध्ये अन्नदान, जे जे आपापल्या परीने शक्य होतील ते करणारे लोक, प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था, चहाची व्यवस्था, चार्जिंग पॉईंट, कोणाच्या पायाला इजा झाली तर तिथं त्यांना वैद्यकीय सोय, त्यानंतर कोणाची पायाला खूप वेदना होत असतील तर मशाज मालिशची सोय,
म्हणजे हे विनामूल्य हे कुठे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हे फक्त वारीमध्ये. हा जो 365 दिवसामध्ये जे 21 दिवस असतात ना, हे खरंच खूप अमूल्य असतात. इथं तुम्ही जेव्हा सहभाग घेता तेव्हा तुम्हाला कळतं की आहे काय. जेव्हा आपण भजन गात तो आनंद घेत असतो तो आपण शब्दात सांगू शकत नाही. पण तुम्हाला सांगतो, आज चालताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. एरवी बाहेरच्या जगात आपण माणसांना त्यांच्या कपड्यावरून, त्यांच्या बँक बॅलन्सवरून किंवा त्यांच्या पदावरून मोजतो. कोणी मोठा साहेब असतो, कोणी IT इंजिनियर असतो, कोणी डॉक्टर, तर कोणी शेतकरी. पण या वारीच्या वाटेवर इथं कोणीही करोडपती नाही, कोणीही गरीब नाही. एकदा का गळ्यात तुळशीची माळ, खांद्यावर पताका आली की सगळ्यांचा एकच ओळख उरते, ती म्हणजे वारकरी. यावर संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज अगदी अचूक लिहून ठेवलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. याचा सरळ अर्थ असा, हे संपूर्ण जग त्या विठ्ठलाचं आहे आणि आपण सगळे त्याचीच लेकरं आहोत. त्यामुळे इथे लहान मोठा, गरीब श्रीमंत, उच्च नीच असा भेदभाव मानणं हे सर्वात मोठं पाप आहे. तुकोबांचा हाच अभंग या वारीत पावलोपावली जिवंत झालेला दिसतो. इथं माणूस माणसाला जोडलेला जातो, पदाला नाही. माझे काही फोटो असतील जिथं मी एका अनोळखी व्यक्तीच्या पाया पडत आहे. तो अनोळखी व्यक्ती नसेल, तो माझ्यासाठी एक पांडुरंग, माझ्यासाठी एक विठ्ठल आहे. माझ्यासाठी माझ्या जवळून विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जाणारा 210 किलोमीटर प्रवास करणारा माझा पांडुरंग आहे. त्या व्यक्तीकडे पाहून असं मनाला वाटलं की याचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या पांडुरंगाचं मला दर्शन झालं. कारण तो कुठनं आला, तो कोण आहे, तो कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचं नाव काय, याचं मला काहीच घेणं देणं नव्हतं. जो कोणी व्यक्ती माझ्याकडे बघत होता, मी त्याच्याकडे बघत होतो, त्याच्या डोळ्यामध्ये मला फक्त आनंद, त्याच्या डोळ्यामध्ये फक्त मला ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल, त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या शरीरातून, त्याच्या पूर्ण वागण्यातून जो येणारा गंध, जो येणारा एक काय म्हणतो आपण त्याला, एक जी वाईब होती ती फक्त एकच होती की मी चाललोय तुझ्या वतीनं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. तुम्हाला आठवत असेल की आपल्या घरचे लोक जेव्हा दर्शन करायला जातात तेव्हा ते मोठ्यांचे पाय पडतात, किंवा घरातली संस्कारी जर परिवार आहे तर त्यांना माहिती असेल की आता बऱ्याचशा गोष्टी परंपरा मोडलेल्या आहेत. पण जेव्हा घरातले लोक दर्शन करायला जातात तेव्हा लहान लोकांनी पण त्यांचं दर्शन करायचं. तर त्याचं मागचं कारण असं आहे की तुम्ही दर्शनात चालले तर आमच्या वतीनं पण तुम्ही दर्शन घेऊन या. आणि जेव्हा ते दर्शन घेऊन येतात तेव्हा आपण पण त्यांचं दर्शन घ्यायचं असते. मला माहीत आहे मी फक्त आळंदी ते पुण्यापर्यंत प्रवास करू शकतो. त्याच्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीचं शक्य होईल त्या व्यक्तीचं दर्शन घेतलं की तुम्ही माझ्या वतीनं त्या पांडुरंगाच्या चरणावर, म्हणजे जो आनंद होता, जो एक मनाला मिळणारं समाधान होतं ते त्या वारीमध्ये होतं. जसजसा प्रवास पुढे सरकत होता तसतसा उत्साह दुप्पट होत होता. पायात हलके फोडं यायला लागले, पण ते फोडं विसरायला भाग पडायला जातो. म्हणजे टाळ मृदंगाचा नाद, ही ऊर्जा बघून असं वाटते कुठून येत असेल एवढं बळ. यावर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन कोणी लोक. आणि हाच तो आनंद आहे.
तुम्हीही अनुभवा या वारीचं अस्सल बेधुंद ऊर्जा. म्हणजे ही अशी होती की शब्दात मी किती पण जीव ओतून टाकला ना तरी तुम्हाला कळणार नाही. कारण ही मन योग्य आहे की नाही मला माहिती नाही, पण ते म्हणतात ना महाराजांची माळा घातली ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, तसा हा अनुभव होता. हे आता किती वर्ष झाली? हा? भरपूर वर्ष झाली. तर सर्व मित्र भाविक भक्त माझ्यासोबत इथपर्यंत जुळलेले आहेत. वारीमध्ये सांगायचं माझ्याकडे भरपूर काही आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. तो गंध लावणं, तो माझ्या सहकारी मित्रांसोबत सेवेकरांसोबत तो आनंद, ती हसी मजाक, आमच्या सोबत असतील आमच्या लक्ष्मी काकू की जे आमच्यापेक्षा पण तरुण आहेत, त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आम्ही पुढे चालत होतो. त्यांच्याकडे बघून आम्हाला वेगळीच ऊर्जा यायला लागली. आमच्या वहिनी असतील सोबत, त्यांनी एवढं आमच्या एका परिवारातल्या सदस्यासारखं आम्हाला सांभाळतात. आम्हाला वारीमध्ये त्यांचं एवढं छान हे लागते की म्हणजे तुला भूक लागली, तुला पाणी लागलं, काय लागलं ते त्यांच्या बॅगेमध्ये सगळ्या गोष्टी घेऊन ते चालत होते की बाळांनो तुम्हाला काही लागते का. म्हणजे आई वडिलांचं म्हणजे साक्षात माझ्या पांडुरंग कसा एका आपल्या भक्ताची सोय करेल तशी ते आमच्यासोबत आमच्या माऊली होत्या. बाकी माझे सहकारी होते, आमचे क्षीरसागर काका होते, रेणुसुए मामा होते, जे की आपल्या मंदिराची रात्रंदिवस सेवा करत असतात. त्यांच्या त्या सुंदर अशा आवाजामध्ये, त्यांच्या अभंगामध्ये आम्ही असं भारावून गेलो होतो, जे तुम्ही ऐकत आहात. आणि खरं तर माऊलींचं वारंवार दर्शन होणं हा पण खूप मोठा एक अभिमानास्पद, एक भाग्याचा विषयच आहे की साधारण 5 ते 6 वेळा तुम्हाला माऊलींचं दर्शन होत आहे. आणि निरंतर तुम्ही प्रवास करत करत न थकता तुम्ही आळंदीपासून पुण्यापर्यंत आले. कुठलाच थकवा नाही, कुठलाच असा आपण काय म्हणू शकतो त्याला की मनामध्ये किंवा आता खूप झालं, आता याच्यापुढे माझी चालायची हिंमत नाही, असं कुठं वाटलं नाही. कारण तो जो प्रवाह होता त्या प्रवाहामध्ये आम्ही वाहून गेलो होतो आणि तो प्रवाहाचा आम्ही आनंद घेत होतो. हा, आपल्याला दिवसांदिवस ही चालायची सवय नाही आहे, थोडासा त्रास होणार होता हे माहिती होतं, पण वारीचा अनुभव हा वेगळा होता. काय आम्ही पावली खेळलो, तिथं आम्हाला आमच्या छोट्या छोट्या बहिणी मिळाल्या की त्यांनी एक वेगळीच डावा उजवा करत त्यांनी एक वेगळीच त्यांची पावली तयार केली होती. तो वेगळा आनंद होता. बरेचसे लोक मिळाले, बराचसा अनुभव भेटला. एकतर महाराज असे मिळाले की त्यांनी किती वर्ष आले त्यांच्या गळ्यावरती माळा आहेत त्यांना पण आठवत नाही. ते म्हणतात जन्मतच मी माळाचा शौकीन आहे, मी माळ घातलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकारचे अनुभव लोक मिळतात आपल्याला. एक तो व्हिडिओ होता, मी घेऊ शकलो नाही. एक व्यक्ती त्याच्या छोट्याशा मुलाला मस्तपैकी समोर ते बेबी बॅग राहते त्याच्यामध्ये कॅरी करत होते एकदम छान प्रकारे. ते दृश्य पण बघण्यासारखं होतं. खूप सुंदर गोष्टी होत्या. आणि हा जो व्हिडिओ बघत असेल त्या माऊलीला माझी एकच विनंती की पुढच्या वर्षी तुम्हाला नक्की हा वेळ काढून हा अनुभव घ्यायचा आहे. बघ एकदा करू न तू वारी, तुला भेटेल तुझ्या आयुष्यातला खरा हरी. का राहतोस तू एक दिवस विनाकारण घरी, जरा निघ दारी आणि बघ कशी आहे माझ्या पांडुरंगाची, तुकोबाची, ज्ञानोबाची वारी. एवढं बोलून हा व्हिडिओ मी इथं थांबवतो. तुम्ही इथपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. असंच प्रेम, असाच आशीर्वाद सर्वांचा राहू द्या. सर्व आनंदी राहा, सुखी राहा आणि एकमेकांच्या बद्दल प्रेम वाटत राहा, आनंद व्यक्त करत राहा. रामकृष्ण.